तर आता सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। भाज्यांचे दर घसरलेत। आवक वाढल्यानं भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे। भाज्यांचे दर घसरले त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय। नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात घसरलेत। एपीएमसी मध्ये तब्बल 650 भाजीपाल्याच्या गाड्यांची आवक होतीये। पुरवठा जास्त मात्र मालाला उठाव नसल्यानं हे दर घसरलेत। एपीएमसी मार्केटमधून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांचे दर जे आहेत ते कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणीच आहोत। भाज्यांची मोठी आवक जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। बाजारपेठेमध्ये भाज्यांच्या आवकीची संख्या वाढली असली तरी ग्राहकांना दर कमी असल्यामुळे दिलासा भेटतोय, परंतु शेतकरी मात्र हवालदिल झालेला पाहायला मिळतोय। एकंदरच थंडीचे दिवस आहेत, हिवाळा सुरू आहे आणि याच्यामध्ये कोबी असेल, फ्लॉवर असेल, टोमॅटो असेल याचे दर जे आहेत ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर पालेभाज्या देखील असतील त्यांचे देखील दर घटलेले आपल्याला पाहायला मिळतात। दर कमी झाल्यामुळे ग्राहक वर्ग जे आहे त्यांची या ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी झालेली पाहायला मिळते, परंतु एकंदरच दर कमी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये जे आहे ते आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई। तर घसरलेल्या भाजीपाल्याचे प्रति किलोचे दर काय पाहूयात। तर भाजीपाल्याचे दर सध्या आपण पाहतोय। फ्लॉवर 6 रुपये, कोबी 8 रुपये, भोपळा 10 रुपये तर टोमॅटो 10 रुपये प्रति किलोनं विकला जातोय। त्याचबरोबर वांगी 10 रुपये, दुधी भोपळा 13 रुपये, पडवळ 16 रुपये किलो तर घेवडा 18 रुपये किलोनं विकला जातोय। पालेभाज्यांचे दरात देखील मोठी घसरण झाली आहे। कांदा पात 7 ते 8 रुपये, कोथिंबीर 6 ते 8 रुपये, मेथी 6 ते 8 रुपये तर पालक देखील 5 रुपये किलोनं जुडी विकली जाते।